हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय बॅक चॅनल। तर आज आम्ही चाललो आहे बरकी वॉटरफूलला। तेच बरकी वॉटरफूल जे पावसाळ्यामध्ये सगळे लोक तिकडे जातात फिरायला वगैरे, एन्जॉयमेंट करायला। आणि आज आम्ही जाणार आहेत। म्हणजे याचं नाव मी खूप ऐकलं, म्हणजे सोशल मीडियावर किंवा यूट्यूबवरमध्ये मी बघितलं याचं व्हिडिओ वगैरे। तर आम्ही ठरवलं आहे की मित्रांसोबत आज कसं बी करून जाऊया। तर आज आम्ही जाणार आहे। हा व्लॉग शेवटपर्यंत बघा। हा व्लॉगमध्ये तुम्हाला खूपच मजा, इंटरेस्टिंग व्लॉग असणार आहे। तर बघा मित्रांनो, पाऊस पण पडत आहे। आता निघालो आम्ही बरकी वॉटरफूलला। माझा भाव आलेला आहे घ्यायला। चला, तर फायनली आम्ही निघालो आहे। आम्ही सहमित्र सगळं तिथं त्यांनी पुढे घेतलेलं आहे। आता पावसाचं वातावरण झालेलं आहे। आम्ही जाणार आहोत पेट्रोल पंपला। तर आम्ही पेट्रोल पंपापाशी थांबलो आहे। तर पेट्रोल पंप आहे कोल्हापुरात। तर पेट्रोल आम्ही घालणार आहे, कारण कसं आहे त्या गावामध्ये कुठंच पेट्रोल पंप नसल्यामुळे इथं पेट्रोल घालायला लागते। पाहू शकताय, 300 वापस 150 दे बघा पेट्रोल घालणार आहे। हे बघा, हे बघा असा हवा भरणार आहे, कारण रस्त्यामध्ये कुठंही पंक्चर होता कामा नाही, म्हणून हा सेफ्टी करावा लागतो आपल्याला। तर हा कोल्हापुरात पेट्रोल पंप आहे, तुम्ही पाहू शकताय। तर हे बघा, तर आता सध्या आम्ही रंकाळा जवळ आहे। आता इथून हा रस्ता गेला आहे बरकी वॉटरफूलला। हा रस्ताच जातो आणि कळेपर्यंत तिथून आपल्याला जायला लागतो। आणि रस्त्यावर आम्हाला इथे कणसे दिसले। आता मित्र म्हणले की आपण कणसे खाऊया गरम गरम, म्हणजे थंड वातावरण सुद्धा आहे। आणि अशा प्रकारे हा कणस आम्ही आता खाणार आहे। आणि 2 मित्र यायचे आहेत, त्यांच्या मी वाट बघतो इथे आता उभारून। पावसाळ्यात कणसं खायचं म्हणजे एक मजाच वेगळी असते मित्रांसोबत। तर हा रंकाळ्याचा परिसर आहे, इथे कणसं वगैरे मिळत असते सारखं। आणि इथून जाताना रस्त्यालाच आपल्याला इथं हा मामाचा गाडा आहे। तर इथं आम्ही थोड्या वेळ थांबणार आहे। 2 मित्र यायचे आहेत, तर ती त्यांच्या इथं वाट बघणार आहे। तेच घेणार आहे बघा। तर हे बघा कसं पोंद्र बोलायला लागले। आधीच इथं वेळ झालेला आहे। हे रोहन, रोहन बघा आधीच इथं वेळ झालाय। तर यांचं बघा काय चाललंय, टाइमपास चाललंय बघा नुसतं। चालूच वेळ झालेला आहे, टाइमपास झाले बघा। फायनली मित्रांनो, ते दोघं येणार होते मित्र, ते आले आहेत। आता मी चेट निघालोय बरकीला। बघा यांचं काय चाललंय, रस्ता गाडीवर चालवत एकामेकाचा कॉमेडी कॉमेडी चाललंय बघा। वॉटरफूलला निघालोय। तर त्याने आता पावसाचं वातावरण झालेलं आहे, पाऊस कधी पण पडू शकतो। आता तर रंकाळ्याच्या थोड्याच अंतरावर पुढे गेल्यावर आपल्याला हा रस्त्याचं काम बघायला मिळतो। रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे वाहतूक हा एकाच बाजूने जायला लागणार। तर हा वाहतूक एकाच बाजूने सुरू केलेला आहे। तुम्ही जर ब्रेकला येत असाल तर हा तुम्ही सामावून या। आणि आपल्या गाडीचा हा स्पीड जरा कमी करायला लागतो, एकाच ठिकाणी जायला लागतो म्हणून। तर हा एका साईडनं हा गाडीचा वाहतूक सुरू केला आहे। सगळं भिजलं आहे आणि बाकीच्या मित्र त्यांनी पुढे गेलेले आहे, लोक माग आहे। तर हे बघा मित्रांनो, आम्ही जॉकेट घातलेलं आहे। पावसाळ्यामध्ये आपल्या गाडीचा स्पीड हा कमीच करा, कारण कसं असते केव्हाही स्लिप होऊ शकतो, सांगता येत नाही। मेन गोष्ट म्हणजे तुम्ही जर ब्रेकला जाणार असाल तर तुमच्याकडे डबल कपडे असलं पाहिजे। त्याचप्रमाणे आपल्याकडे सॅक किंवा आपलं जॉकेट, स्वेटर, आपले जे साहित्य आहेत ते घेऊन जावं लागतं। आणि अंग खूप भिजतो मित्रांनो तिथे, आणि आपण आजारी पडण्याची शक्यता असते। सर्दी खोकला हा होऊ शकतो। आपलं जे मोबाईल आहे ते मोबाईल एका प्लॅस्टिक पिशवीमध्ये गुंडाळून आपल्या खिशात ठेवावा लागतो, कारण पावसाळा इतका आहे, पाऊस पाण्यामध्ये जाऊन हा मोबाईल खराब होण्याची शक्यता असते। माझा पण खराब झालेला आहे, म्हणून 3 दिवस माझ्या यूट्यूब चॅनलवर कोणताच व्लॉग मी अपलोड केलेला नाही। सध्या माझा फोन रिपेअर झालेला आहे, काही प्रॉब्लेम नाही। आता मी डेली व्हिडिओ अपलोड करणार। तर आम्ही कळेपाशी पोचलोय। कळे हा गाव आहे छोटासा। कळेपाशी आपल्याला रस्ता हा क्रॉसिंग गेलेला आहे खाली, आणि इथे हा छोटासा नाश्ता सेंटर आहे। आम्ही इथे नाश्ता करायसाठी थांबलोय। काय ऑर्डर करून आणल्या, सगळे पैसे टाका, मी काय देत मला।
2 मिरची भजी द्या की. तर फायनली सगळ्यांचा नाश्ता करून झालेला आहे. आता आम्ही कळईच्या पुढे आहेत. कळईपासून आपण थोड्या अंतरावर गेल्यावर इथं हा घाट मार्ग लागतो. हा घाट मार्ग आपल्याला जायला लागतो. इथून थोड्याच अंतरावर, तर इथून 1 ते 1.5 तासाचा हा रस्ता आहे. 1 ते 1.5 तास रस्ता पार करून आपल्याला बरकीचा धबधबा आपल्याला पाहायला मिळतो. चला सध्या मित्रांनो आम्ही घाटच्या मार्गाने चाललोय. पाऊसचा जोर वाढलेला आहे. अजून 1 तास 1.5 तास लागणार. अरे बापरे, पाऊस थांबले सध्या. आता लवकर जायला पाहिजे. पाऊस थांबले म्हणले. पाऊस झाला तेव्हा लवकर गेलो, फास्ट गेलो की फास्ट येतो आपण. होय. तर बघा आमचे मित्र पुढे गेलेले आहेत. आम्ही माग आहे. यांचा रिकाम्या चालते. तर मित्रांनो अर्धी वाट संपलेली आहे आणि आता आम्ही फोटो काढण्यासाठी थांबलेलो होतो. तुम्ही पाठीमागे पाहू शकताय. हा डॅम आहे आणि आता मित्र आहे. आम्ही चाललोय आता पुढं. जास्त काय तर लांब नाही, थोड्याच अंतरावर बरकी वॉटरफॉल आहे. हे बघा डॅम बघा मला. हे बघा डॅम बघा. हे मोठं डॅम आहे. तर आता आम्ही निघालोय. इथून अर्धा तासचा रस्ता असणार. चला बघू. तर मित्रांनो आम्ही बरकीच्या धरणावर आहे. तुम्ही पाहू शकता. हा छोटासा धरण आहे. इथून थोड्याच अंतरावर हा बरकीचा धबधबा असतो बघा. आणि आमचे मित्र पाठीमा आहेत. आम्ही थांबलो इथे. पाऊस बी चालू झाला मस्तपैकी. मजा 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 मेरी जान. हे बघा खूप मस्त खतरनाक धरण आहे. तुम्ही पाहू शकता. हाय की. हॅलो गाईज. थोड्या मजा साईडला होती. तर बरकी धरणाच्या पुढे थोड्या अंतरावर हा वन विभागाचा ऑफिस आहे. वन विभागाला आपल्याला 10 रुपये कर द्यावा लागतो. 10 रुपये कर घेऊनच आपल्याला आज सोडलं जातं. त्याशिवाय आज सोडलं जात नाही कोणाला. तर फायनली मित्रांनो बरकीजवळ आम्ही आलेलो आहोत. आता ट्रॅकिंग सुरू झालं आहे आमचा. आज इथून 1 किलोमीटरच्या अंतरावर असणार. राहुल किती किलोमीटर आहे रे? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर अंतरावर आहे. चला आपण बघू. चढ इथं चढ उतार खूप आहे. पाय घसरण्याची शक्यता असते जास्त. इथं हळूवारपणे जायला लागते. हे बघा मित्रांनो समोर बरकीचा हा परिसर आहे. हे बघा. ए रावल्या एक चांगलं वाटत नाहीये. रावल्या एक फोटो काढ बाबा. हे बाबा तुळा. हे रावल्याचा येणार बघतात लहान बुद्धी. मित्रांनो ट्रॅकिंग करत करत आम्ही पुढे पोहोचलेले आहोत. आणि ते असा हा तटबंदी आहे लोखंडाचा. त्याला आपण याच्या सहाय्याने आपण खाली जायला लागतोय. कारण पाय घसरण्याची शक्यता असते भरपूर. हे बघा हा रस्ता कसा आहे. तुला काय वाटतं इकडे येऊन? रिफ्रेशमेंट गाईज. राहुल बोलायचं तू काय बोलणार आहेस? अजून पब्लिक 200 मीटर 200-100 मीटर अजून थोडं पुढं किंवा जास्त बी असू शकते. आता धबधब्यापाशी जवळ पोचलो आपण. मस्तपैकी आता भिजवणार बुडवणार सगळं करणार. सुट्टी देणार नाही.
जास्त लोकांना काही माहीत नाही, फक्त त्यांना एकच धबधबा माहीत आहे. परंतु इथे बरकीपाशी 2 धबधबा आहे. तर इथून खाली गेल्यावर इथे लहान धबधबा आपल्याला पाहायला मिळते आणि इथून वर गेल्यावर हा रस्त्यावर गेलाय इथं मोठा धबधबा आपल्याला पाहायला मिळते. ते दोन्ही धबधबा आहे, पण सगळ्यांना काय माहीत नाही एकच धबधबा आहे म्हणून तिथून जातात. तुम्ही दोन्ही धबधबा इथं आल्यानंतर बघा. पहिल्यांदा आम्ही मोठा धबधबा बघायला जाणार आहे. इथून मोठा हा धबधबा आहे आणि पलीकडं लहान धबधबा आहे. तर त्यापेक्षा हेच भारी वाटतोय. चला बघूया. पब्लिक या कॉर्नर पॉईंटला ना 2 धबधबे लागतात. एक आम्ही जिथे चालली तो मोठा धबधबा आहे आणि अजून एक काय बारका धबधबा तो मागं गेला. 2 धबधबे आहेत. पहिल्या पॉईंटला लेफ्ट मारून जाऊ नका, पुढं चालत या, असं तुम्हाला वाट दिसणार. गपगुमान चालत पुढे या. अजून 300-400 मीटर आहे. तर तुम्ही पाण्याचा आवाज ऐकू शकता, किती प्रवाह मोठा आहे. मला धरणं 100-200 मीटर म्हणत जवळजवळ 1 किलोमीटर चाललोय, पण धबधबा काय जवळ येऊन झालाय. वैताग आलाय चालून आणि जरा पुढं. फायनली मित्रांनो, बरकीच्या मोठ्या धबधब्यापेक्षा आम्ही इथं आलोय. हा बरकीचा मोठा धबधबा आहे आणि जवळून व्हिडिओ काढू शकतच नाही, कारण पाण्याचा प्रेशर इतका आहे की फोन आपला खराब होऊ शकतो. तुम्ही पाहू शकता, हा लांबून आपल्याला व्हिडिओ काढता येतो आणि शक्यतो जवळ जाता येत नाही धबधब्याच्या खाली, कारण खूप हा रिस्कचा. तर तुम्ही त्याला तर त्या धबधब्याच्या खाली अजिबात थांबू नका, कारण पाय घसरण्याची शक्यता असते आणि पाण्याची वेग हा खूप जास्त आहे. आम्ही इथे लहान धबधब्याकडे आलोय, तर लहान धबधब्याला म्हणता येणार नाही का आपण मोठा आहे, कारण इथले लोक सांगतात की हे लहान धबधबा आहे. तर इथं पण खूप गर्दी नाही आहे, कारण सगळे तिकडे मोठ्या धबधब्याकडे गेलेले आहेत आणि हा खूप एन्जॉयमेंटचा हा प्लेस आहे. तुम्ही पाहू शकता आणि त्या धबधब्यापेक्षा आपण जाऊ शकत नाही. तर आमचं ट्रिप संपलेलं आहे. आता आम्ही घरी निघालोय, पाहू शकताय. आता बरोबर संध्याकाळी 6 वाजलेलं आहे आणि बघा कसं वातावरण झालेलं आहे. लोक पण आहेत, थंड पण असतो आणि कपडे वगैरे आम्ही चेंज केलेले आहेत. तिकडंच पाठीमागे मित्र वगैरे थांबलो होतो गॅरेजपाशी आणि रात्रीच्या बरोबर आता 8 वाजलेले आहेत. खूप वेळ झाले आणि बाकीचे मित्र सगळे गेलेले आहेत पुढे. आम्ही फक्त मागं थांबलोय आणि रस्त्यावर एक असं लाईट डाम सुद्धा नाही आहे. बघा खूप अंधार आहे. आम्ही तिघे जाणार आहोत परत कोल्हापूरला. घरी येताना मित्रांनो, कळे रोडला हा राजकमल हॉटेल म्हणून आहे. व्हेज नॉनव्हेज सर्व प्रकारचे जेवण मिळतं आणि इथं आम्ही थांबलोय जेवण्यासाठी. आता जेवण करून मी परत निघणार आहे कोल्हापूरच्या दिशेने. तर आम्ही हॉटेलमध्ये आलो आणि आम्ही डिसाईड केलं आपण कुठलं थाळी घ्यायचं आहे. मग सर्वांना सेम थाळी घेणार आहे, चिकन थाळी, आणि त्याचं प्राईस आहे 180 रुपये. तर तुम्हाला बरकीचा व्लॉग हा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन कोल्हापुरातील व्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल. चला बाय.